झी 24 तास एक पाऊल पुढे. आता पाहूयात हिरोईनचं मराठी कनेक्शन. मधुर भांडारकर सह 4 फिल्म्समध्ये सिनेमॅटोग्राफी करणाऱ्या महेश लिमयेनं मधुरची ही हिरोईन कॅमेऱ्यात कैद केलीये. तेव्हा हिरोईनचा कॅमेरा प्रवास जाणून घेऊया महेशकडून. हिरोईन या फिल्मचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे आणि या फिल्मचा सिनेमॅटोग्राफर महेश लिमये आता माझ्या बरोबर आहे. त्याच्याशी आपण या फिल्मविषयीच्या गप्पा मारणार आहोत. म्हणजे सगळ्यात पहिले तर झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत. फिल्मचा ट्रेलर बघितला, जबरदस्त आहे, फाडू आहे एकदम. तुझा अनुभव कसा होता ॲज अ सिनेमॅटोग्राफर या फिल्मचा? खूपच चांगला माझा म्हणजे अनुभव आहे फिल्मचा, कारण मधुर बरोबर माझी 4थी फिल्म आहे आता. आणि म्हणजे आमचं रिलेशन ॲक्च्युली डिरेक्टर आणि कॅमेरामॅनपेक्षा क्लोज फ्रेंडसारखं आहे. कारण आता 4थी फिल्म असल्यामुळे त्याला काय हवं असतं ते तो फक्त मला सांगतो की हे असं आहे अँड लुक अँड फील यू टेक अ कॉल. सो हा इक्वेशन इज डिफरंट. आणि त्यात बेबो आहे, करीना कपूर. तिचा परफॉर्मन्स माइंड ब्लोईंग आहे. कारण आम्ही म्हणजे प्रत्येक सीनला ती क्लॅप्स घ्यायची, एवढा फाडू परफॉर्मन्स आहे. हॉस्पिटल गए चेकअप के लिए तो अबॉर्शन हो गया, एलए गए तो प्लास्टिक सर्जरी करवा ली, और गॉड फॉरबिड दुबई गई तो उसका रेट कार्ड बन जाता. कोस्टार्स जे होते, अर्जुन आहे किंवा शाना आहे, दिव्या दत्ता आहे, दे ऑल अ ग्रेट ॲक्टर्स. सो टोटॅलिटीमध्ये खूप चांगला एक्सपिरियन्स होता हिरोईनचा. कारण आता शूटिंग संपलं आहे आणि माझं पोस्ट प्रोडक्शन चालू आहे. आणि एक ऑडियन्स करता ही एक वेगळ्या प्रकारची फिल्म आहे की ॲक्च्युअल फिल्म इंडस्ट्रीत काय चालतं आणि कॅरेक्टर्सच्या लाईफमध्ये म्हणजे आपण त्यांना ग्लॅमर त्यांचं बघतो, पण त्यांच्या लाईफमध्ये जे अप्स अँड डाऊन्स असतात ते कसं ते टॅकल करतात आणि काय त्यांची सायकी असेल. आणि ॲज यू नो मधुर हे अशा गोष्टी ओपन करण्यात ही इज अ जिनियस. सो ओव्हरऑल खूप धमाल होती. तू म्हणजे जसं बघायला गेलं तर फॅशनमध्ये प्रियांका चोप्राला खूप ब्युटिफुली कॅप्चर केलं आहेस, किंवा दबंगमध्ये सलमान खान असो. या फिल्ममध्ये बेबोला कॅमेऱ्यातनं कॅप्चर करतानाचा अनुभव कसा? ॲक्च्युली तिच्याबरोबर मी ॲड्स भरपूर करत असल्यामुळे मी ॲड्स बऱ्याच केल्या आहेत तिच्याबरोबर. त्यामुळे जो एक फेसचा स्टडी करतो मी कुठल्याही पिक्चर चालू करायच्या आधी, तर जेव्हा मी ॲड्स करत होतो तिच्याबरोबर तेव्हा मला माहिती होतं की हिरोईन ती करते. तो आय स्टार्टेड स्टडिंग हर फेस की कुठल्या अँगलमध्ये जास्त चांगलं दिसतो, कुठल्या अँगलमध्ये आय कॅन अवॉइड यु नो. काय अँगल्स प्रत्येक माणसाचे असतात, ते काय अँगल अवॉइड केले तर किंवा कुठल्या साईडनी ते चांगले दिसू शकतील, तर तो माझा अभ्यास चालूच असतो नेहमी. पण बेबोबद्दल बोलायचं म्हणजे तिचं कॉम्प्लेक्शन इज रिअली गुड. त्यामुळे इवन लो लाईट सिच्युएशन्स मी बरंच शूट केलं आहे फिल्ममध्ये आणि त्याच्यातसुद्धा हर स्किन रिफ्लेक्ट सो वेल, तर त्याचा मला खूप फायदा झाला इथे. आणि ॲज अ परफॉर्मर म्हणजे ती क्राईंग सीन्स असतील, तिचे इमोशनल सीन्स असतील, तरी ती टेक नंतर इमिडिएट ती माझ्याकडे बघायची. व्हॉट यू थिंक, द फेस अँगल एव्हरीथिंग वॉज फाईन, की म्हणजे हवा असेल तर अजून एक टेक देऊया. सो ॲक्टर शी इज ॲज अ ॲक्ट्रेस शी इज व्हेरी फ्रेंडली आणि दॅट इज द मेन थिंग ॲक्च्युली. वर्किंग विथ दीज फिल्म स्टार्स you have to get friendly so you can get better work. मराठीमध्ये म्हणजे तुझे हिंदीचे प्रोजेक्ट मोठे प्रोजेक्ट चांगले प्रोजेक्ट चालू असले तरी पण मराठीमध्ये सुद्धा तुझं काम सुरू आहे. तर हे सगळं तू कसं बॅलन्स करतोस? म्हणजे जसं तू म्हणालास की आता शूटिंग संपलं हिरोईनचं आणि पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे, तर ॲज वेल ॲज बीपीचं सुद्धा शूटिंग सुरू होतं. हे सगळं कसं मॅनेज करतो? मी ॲक्च्युली हिरोईनच्या मध्ये 2 महिने होते, त्या गॅपमध्ये मी बालक पलकचं बीपीचं शूटिंग केलं. आणि आत्ता आमचं हिरोईनचं शूट संपलं आहे, तर आत्ता मी रोज ॲक्च्युली सेम प्रसाद स्टुडिओ आहे तिकडे आमचं पोस्ट प्रोडक्शन चालू आहे. तर बीपीचं माझं पोस्ट आत्ता मी कंप्लीट करणार आहे ऑगस्ट फर्स्ट वीकपर्यंत. इमिडिएटली माझं हिरोईनचं पोस्ट प्रोडक्शन चालू आहे. पण मी काय एका वेळी 3-3, 4-4 फिल्म करत नाही. दिस इज द फर्स्ट टाईम ॲक्च्युली दोन्ही फिल्म माझ्या मोस्टली एकाच महिन्यात रिलीज होतील. तर इट इज डिफिकल्ट, बट वन्स यू आर कमिटेड यू हॅव टू फिनिश द वर्क. आणि सी एव्हरी टेक्निशियन ही ऑलवेज गिव्स मोर दॅन 100%. आणि ते तुम्ही देता तेव्हाच तुम्हाला असा रिझल्ट मिळतो. तर somehow I am managing, but it's really tough.
सिनेमॅटोग्राफर काही वेगळेपणा या फिल्ममध्ये करण्याचा प्रयत्न केला, टेक्निकली असो किंवा लुक वाईज असो? डेफिनेटली, बिकॉज सी ॲक्टर्सचं लाईफ हे 2-3 गोष्टींमध्येच असतं ॲक्च्युली. म्हणजे इफ यू सी इट, ते मोस्टली स्टुडिओजमध्ये असतात, व्हॅन्समध्ये असतात, त्यांच्या कार्समध्ये नाही तर घरी. आणि लाईट, आपण जे लाईट्स वापरतो, ते लाईट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट विच प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन देअर लाईफ. तर मी लाईट्सचे लेन्स फ्लेअर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स, जेल्स, कलर्स मी खूप ह्या फिल्ममध्ये यूज केले. तर त्यामुळे द पॅलेट ऑफ द फिल्म विल बी डेफिनेटली अ ह्यूज. म्हणजे एकाच टोनमध्ये नसेल तर त्याला वेगवेगळे पॅलेट, वेगवेगळ्या छटा आहेत. आणि फिल्ममध्ये त्या माहीच्या एवढ्या अप्स अँड डाऊन्स सुद्धा खूप आहेत. तर मला खूप मजा आली त्याच्याबरोबर कलर स्कीम आणि हे ते मॅच करायला. सो इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि झी 24 तास एक पाऊल पुढे.